लक्षवेधी क्रमांक 4. सभापती महोदय, ही लक्षवेधी एक अमरावतीला मोसी कॉलची जी जागा आहे ती 93ला कॉटन फेडरेशनला हँडओव्हर केलेली आहे, भागभांडवलासहित उत्तरदायित्वासहित. आणि त्याचं एक वेळ विक्रीचं टेंडर 2016मध्ये झालं होतं 161 कोटीचं, परंतु ते टेंडर कंडिशन पूर्ण न झाल्यामुळं ते फेल झालं आणि नंतर आता पुन्हा एक टेंडर आत्ता काढलेलं आहे. परंतु अमरावतीच्या अमरावतीचा परिसर आता जवळपास 7-8 एकरच्या वर असा शहरी परिसर झालेला आहे. आणि ही जी जागा आहे ही सेंटरमध्ये शहराच्या सेंटरमध्ये असल्यामुळं अमरावतीच्या सर्व माणसांची भावना आहे की आज अमरावतीमध्ये आमचं अमरावती महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, त्याच्यासाठी त्यांना 7-8 किलोमीटरच्या बाहेर आपल्या ऑफिसेससाठी जावं लागणार आहे. त्याच्यामुळं सर्व अमरावतीकरांची आणि सर्व माझी या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जागा कॉटन फेडरेशननी विकू नये आणि ती जागा खऱ्या अर्थानं शासनाकडे हँडओव्हर करून तिथं शासकीय जे काही कार्यालय असतील, कॉर्पोरेशनचे ऑफिस असतील, अजून वेगवेगळे कार्यालय आहे, त्याच्यासाठी राखीव ठेवू असं आमची चर्चा झाली होती. परंतु मधातल्या पिरियडमध्ये एक टेंडर आलेलं आहे आणि हे टेंडरसुद्धा अमरावतीमध्ये मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की या टेंडरच्या संदर्भात फार वेगवेगळ्या चर्चा आहे. कारण की मला 200% माहीत आहे की हे टेंडर भरताना काही लोकांनी एकमेकाला पॉलिटिकल म्हणजे मारापर्यंत चर्चा झाल्या. खूप टेंडर भरू नको, तू टेंडर भरू नको, हे पॉलिटिकल दबाव आणून हे थांबवलं. आणि ज्या जागाची किंमत आज 600 कोटी आहे ती टेंडर मला 200% माहीत आहे की 190च्या 200च्या मध्ये हे टेंडर आलं. आणि याची अमरावतीमध्ये भयंकर विचित्र पद्धतीनं चर्चा चालू आहे. आपण तर ते टेंडर रद्द केल्याचं मान्यच केलेलं आहे की तुम्ही ती प्रक्रिया रद्द केली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो. परंतु एक आपण आम्हाला आश्वासित करा की ही जागा राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे, त्याच्यासाठी महसूल मंत्री आमचे पालकमंत्री आहे, ते व्यवस्थित मीटिंग लावून आपल्यासोबत कोऑर्डिनेट करतील. परंतु ही जागा शासकीय वापरासाठीच राहिली पाहिजे, एवढं आपल्याकडून आम्हाला आज आश्वासन पाहिजे.